नगरचा नाला आहे। जम्बूदीप नगरच्या अयोध्यानगर भागाला हा नाला आहे। हा नाल्याला तुम्ही बघू शकता। हा नाला 3 महिन्यापासून यांनी हा नाला बनवला, एवढा पॅच आणि याच्यावर स्लॅब नाही। ही परिस्थिती बघा नाल्याच्या जवळची कशी आहे। हे नागरिकांचे घर आहे। याच्यातून हा पाणी जो दिसत आहे हा गडरचा पाणी आहे। त्या गडरच्या पाण्यात दोन महिन्यापासून गडरचा पाण्याचा वास नागरिकांना सहन करावा लागत आहे। हा येणारा रस्ता साई मंदिर जवळून येणारा मेन मार्ग आहे। त्याच्या मधात हे ऑब्स्टिकल हे माती पडलेली आहे। 2 महिन्यापासून हे पोकलँड इथे उभा आहे आणि इकडे दाखव, इकडून फिरव असा हा रस्ता। 2 महिन्यापासून हा रस्ता बंद करून ठेवला आहे। स्वतः कमिशनर साहेबांनी बैठक घेतली। स्वतः कमिशनर साहेब या बैठकीला झोनमध्ये आले। त्यांनी या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ताबडतोब काम करायला सांगितलं। माननीय आमदार मोहनभाऊ मते यांनी त्या विषयावर बैठक घेतली, अधिकाऱ्यांना काम करायला सांगितलं। तरीही अधिकाऱ्यांच्या कानावर जू रेंगत नाही आहे। कोणतंही हलचल या ठिकाणी होत नाही आहे। नागरिक त्रस्त झालेले आहेत। या परिसरातील हे नागरिक उभे आहेत। आता नागरिकांना आंदोलन शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे। 3 रस्ते बंद आहेत। या घाणेरड्या नाल्यात जो पाणी वाहत आहे त्याच्या दुर्गंधीमुळे आजार पसरत आहे। ह्या आमच्या आजीबाई इथे राहतात। ह्या आजी आमच्या या नाल्यात पडता पडता वाचल्या। यांचा जीव जाणार होता। तुम्ही सांगा, तुम्ही पडल्या? हो, मी पडली होय, पडत होती। वाचवलं तुम्हाला? थोडंशाने वाचली, जरा धरून ठेवली म्हणून वाचली। मग इथे अपघात होईल, एखाद्याचा जीव जाईल, तेव्हा प्रशासन जागा होणार आहे का? 2 वर्षापर्यंत हा नाला असाच रस्ता बंद करून ठेवण्यात आला होता। 2 वर्ष म्हणत आहे मी। आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर थोडंसं तातूरमातूर काम केलं, एवढं बनवलं आणि पुन्हा 3 महिन्यापासून यांनी आता ह्या नाल्याला, ह्या रस्त्याला सगळं बंद करून ठेवलं आहे। मी प्रशासनाला, महानगरपालिकेला ही शेवटची चेतावणी देत आहे। जर या नाल्याचं काम या आठवड्यात पूर्ण झालं नाही तर हनुमाननगर झोनपासून आम्ही NMCच्या मुख्य कार्यालयापर्यंत आंदोलन करू आणि याचा जबाबदार फक्त प्रशासक राहील, फक्त प्रशासक।